कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना। गुनहगारी का दर्पण मन में इसे बसा ले, करके तू कर्म अच्छे कुछ पुण्य तो कमा ले। कर दान और धर्म तो प्रभु को अगर है पाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना। किती आहे माणसाचं आयुष्य, घडीभर नाही कुणाचा भरोसा, तुला कोण दे मनाचा दिलासा। वाऱ्यावरी फिरतो हा जीवांधळा रे, देवा पुढं माणूस पाला पाचोळा। फार आयुष्य कमी, कोणत्या वेळी काय होतं सांगता येत नाही, तरी माणसाचं आयुष्य माणूस छाती फुगवून जीवन जगत असतो। अभिमान। इथं माणसाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, उगवणाऱ्या सूर्याला सुद्धा मावळावं लागतं, तर आपली काय बिशाली। पण माणूस विसरून जातो, मानवाचा जन्म मिळाला ना, आता बोलताना विको बंद करा, गाताना चालू करा। विठ्ठल विठ्ठल संत महात्म्यांनी जगाला उपदेश केला, बाबा रे आयुष्य फार लाख मोलाचं आहे, ते वाया घालू नको। मिळालेलं आयुष्य जर वाया गेलं ना, तर पुन्हा हे जन्म मिळणार नाही। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। या जगण्यावर किती वेळा प्रेम करा, 100 वेळा प्रेम केलं तरी कमी। का? जे आपलं तारुण्य होतं, जे तारुण्यातलं वय होतं, ते म्हातारपणात आहे का? कधी आम्ही एवढे गोड होतो बाबा, कुणी पकडलं, लहानपणी पकडलं, उचलून घेतलं, कडेवर घेतलं, कुणी आमचा लाड केला। पण कालांतरानं तारुण्य आलं, तारुण्यपणामध्ये काही विशेष लोकांनीच प्रेम केलं, आणि एकदा म्हातारपण आलं, प्रेम करणारे सुद्धा दूर गेले। आपल्याच घरचे सुद्धा आपल्यावर प्रेम करत नाही। ज्या शरीरावर आम्ही प्रेम करतो, आम्हाला वाटतं माझ्यासारखं सुंदर या जगातच कुणी नाही, पण काळांतरानं हे शरीर जाणार आहे। मग जोपर्यंत शरीर आहे ना, तोपर्यंत आयुष्याचं सोनं करून घेणं हे आमचं कर्तव्य आहे। तुकोबा एका ठिकाणी सांगतात, नाही तरी गेला जन्म वाया। बाबा रे मिळाले ना जन्म, वाया जाऊ द्यायचा नाही, तर काय करा, सांगतो तुम्हासी भगारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भगारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भगारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भगारे विठ्ठला। नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरभरी दुरावत दोरी, करिता भरभरी दुरावत दोरी। नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरभरी दुरावत दोरी, करिता भरभरी दुरावत दोरी। नाही तरी काय होईल, जन्म वाया जाईल। मग जन्म वाया जाऊ द्यायचा नसेल, वेळ असेपर्यंत परमार्थ करून घ्या,
कारण शरीर देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे. काय आहे काय आपलं? ज्यांना आपल्या आपण म्हणता, ज्यांच्या करता नाही नाही ते कमावून ठेवता. बाबा खरं सांगा, माझी काकू असेपर्यंत घर सारवायचं होतं, पण वहिनी येण्याच्या अगोदर घर कशाचं झालं? फरशीचं झालं. का? काकूला विचारलं, काकू अगं वहिनी येते म्हणून फरशी का? काकू म्हणते, मी सारवले पण वहिनी सारवता कामा नाही. तिच्याकरता पॉलिश फरशी केली, तिच्याकरता सगळ्या सुखसोयी केल्या. आता वाटलं एकदाची सून आली की मग हातावर गरम गरम काय केंडे चहा येईल, काम करायची गरज नाही, अगदी आनंदामध्ये राहायचं. आता सुनबाई येणार आणि गरम गरम खायला भेटणार. पण उलट झालं. इथलं मला माहिती नाही, इथल्या सगळ्या सुना भाविक आहेत असं मला काकांकडून ऐकायला मिळालं. इथल्या एकही सुना सासवांचं ऐकत नाही अशा नाही, सगळ्या सासवांच्या आज्ञेमधल्या आहेत. ऐकून घ्या. पण ती वेगळी होती, नाही ऐकलं तिने सासूच. सासूबाईला वाटलं सून आली, सुनबाई फार कष्टाचे दिवस पाहिले ग, आता तुझ्याकडून अपेक्षा आहे काय? गरम गरम तुझ्या हातचं खावं वाटतं. पण सुनबाईनं पहिल्या शब्दात सांगितलं, सासूबाई ती इच्छा तुमची कधीच पूर्ण होणार नाही. म्हणजे मला एकतर स्वयंपाकही येत नाही आणि माझी इच्छा सुद्धा नाही तुम्हाला करून वाढावं. पुन्हा राड गाडगं. जिच्या करता 2 मजली बिल्डिंग बांधली, ती एकदाची घरात आली की त्याच बिल्डिंगच्या पुढं एक पत्राचं खोकं आई वडला करता. आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई, नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे आई बाप पाहिजे नाही. आई बाप नको, आपणच दोघं, 2च तोंड, खिचडीन बोंड. दुसऱ्याला घ्यायचं नाही म्हणजे दोघंच राहायचं. तुम्हा सांगते येगळं निघा, येगळं निघून संसार बघा. पटकन राहायचं नाही, लगे 15-20 दिवस जास्त झाले, महिनाभराच्या आत वेगळं निघावं. याच्याकरता संसार आहे का? कळाला नाही महाराज. आम्ही आयुष्य बर्बाद केलं या लोकांकरता. तीच सुनबाई ज्या दिवशी सासू मरते ना, सासूच्या जवळ सगळ्यात अगोदर तीच सून जी कबर पाणी सुद्धा देत नाही. आतेबाई कसं झालं हो, आता मी कुठं करू, कुठं जाऊ, कसं राहू, रडत. मेल्यावर सासू सगळ्यात अगोदर अंगावर पडू पडू रडायला लागली. शेजारची एक मैत्रीण होती, तिने विचारली, काय ग जिवंत असताना कधी कब्बर पाणी दिलं नाहीस आणि आज लई रडालीस, काय एवढं जोरजोरात रडाली, तुला लई दुःख वाटतं का? सुनबाईनं सांगितलं, दुःख काही वाटत नाही, म्हातारी मेले ते बरंच झालं, पण म्हातारी फार हुशार होती. मी आल्यापासून पाहिले तिच्याकडं संदूक होतं, संदकाला चाबी होती आणि भरपूर पैसे आणि दागिने त्या संदकात होते. मरताना म्हातारी चाबी कुठं ठेवली सापडत. अंगावर पडू पडू काय करते, इकडं चापळती इकडं चापळती. मेली तर बरी झाली, पण चाबी सापडली तर काढून ठेवता येते लेकी येण्याच्या अगोदर. मी नाही सांगत, प्रमाण आहे तुकोबारायचं. सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. ती जगाला दाखवण्या करता रडत नाही, स्वतःचा स्वार्थ आहे म्हणून रडते. मग जी लोक आपल्या स्वार्था करता आमचा वापर करून घेतात, आशान करता आमचं आयुष्य वाया घालवण्यापेक्षा तुकोबाराया म्हणतात, अरे बाबा देवाचं भजन कर ना, तुझं आयुष्य तरी वाया जाणार नाही. काय केलंस तू आयुष्यामध्ये? काही रडतं माझं पोरग मला भाकरी देत नाही, काही रडतं माझी सून मला त्रास देते, काही रडतं माझी बायको मला बोलत नाही, काही रडतं मला लेकरू बाळ नाही, काही रडतं मला धनसंपत्ती भरपूर आहे, काही म्हणतं मला धनसंपत्ती नाही, काही म्हणतं मला लेकरं एवढे खायला काही नाही. हे सगळे रडण्यापेक्षा तुकोबाराया म्हणतात, त्याच्याजवळ जा आणि देवाला सांग, देवा तुझ्याशिवाय या जगामध्ये माझं कुणीच नाही असं सांगणारं कुणीतरी आहे का? देवा तुझ्या विना रे हे दुःख सांगू कुणाला, सुख दुःख भोगताना, सुख दुःख भोगताना
सांगावं देवाशे कोण आहे. म्हणून तुकोबराया म्हणतात बाकीचे कामामध्ये अडकून न बसता एक भगवंताचं नाम घ्या. काय होतं, काय होतं याचा फायदा आहे का? काय होतं? विचारणारे झाले. कबीरदास महाराजांना संत जनाबाईची ख्याती कानावर गेली. ऐका महिला मंडळी, जनाबाई काय करायच्या? पंढरपुराच्या वाळवंटामध्ये गायीनं टाकलेलं शेण, सगळं शेण एकत्रित करायचं आणि त्या शेणाच्या गौऱ्या थापायच्या. गौऱ्या पंढरपुराच्या वाळवंटात गौऱ्या थापायच्या आणि त्याचा काय लावायचा? तुम्ही काय म्हणता? उडवाच ना? उडवा लावायचा. उडवा तयार झाला, पण शेजारी राहणारी एक बाई एवढी चोरटी होती, तिनं रोज जनाबाईच्या गौऱ्या चोरून न्यायच्या. तुमच्या इकडं नसतील बा कोणी चोरट्या, पण आमच्या इकडलं सांगायला रोज गौऱ्या चोरून न्यायची. रोज रोज थोडा उडवा जनाबाईचा कमीच वाटू लागला आणि दुसऱ्या बाईचा उडवा लवकर तयार झाला. मग जनाबाई जाऊन तिच्याशी भांडण करू लागली. म्हणे काय ग चोरटे, माझे रोज गौऱ्या चोरतीस का? हे भांडण चालू. आणि नेमकं त्याच वेळी कबीरदास महाराज तिथं आले आणि ते विचारू लागले, इथं जनाबाई नावाची संत राहते, ती कुठं आहे? त्यावेळी एका बाबांनी सांगितलं, ते बघा भांडायली ना ती बाई, हिकडची भांडायची, हीच आहे जनाबाई. ही जाऊन कबीरदास महाराज उभं राहिले. ते म्हणतात, माय तुम्ही जनाबाई संत आहात? जनाबाई म्हणले, मला कोणी जनी म्हणत नाही नीट, तुम्ही जनाबाई म्हणता? एवढं मोठं ना, कसं काय आलात? काही नाही म्हणे, तुम्हाला भेटण्याकरता आलो. असं? बघा ना बाबा, ही बाई माझ्या गौऱ्या चोरली. ही बाई एवढी चोरटी, ही बाई माझी गौऱ्या चोरली. त्यावेळी कबीरदास म्हणले, माय गौऱ्या तुझ्याही सारख्या आहेत, तिच्याही सारख्या आहेत. आता कसं कळावं तिनं तुझ्या गौऱ्या चोरल्या? मीराबाईनं जनाबाईनं सांगितलं, महाराज तुम्ही जर खरे महाराज असाल तर भांडण मिटवा. माझ्या गौऱ्या ह्या मला कळतात. तुझ्या गौऱ्यामध्ये विशेष काय? दोघीचं शेण सारखं, दोघीचं पाणी सारखं, दोघीला गौऱ्या वाळवण्याकरता वाळवंटही सारखं, दोघीला सूर्य देणारा, गौऱ्या वाळवणारा सूर्य परमात्माही सारखा, सगळं सारखं आहे. थापण्याची पद्धत एक सारखी, सेम टू सेम गौरी. मग कळावं कशी ही जनाबाईची आणि ही त्या बाईची? त्यावेळी कबीरदासाला जनाबाईनं फार गोड सांगितलं. म्हणे, बाबा माझी गौरी उचला, उडव्यातली गौरी उचला आणि कानाला लावा. जी गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणल ती गौरी माझी, आणि जी गौरी विठ्ठल म्हणणार नाही ती गौरी चोरटीची. केलं महाराज. कबीरदासांनी गौरी उचलली, कानाला लावली, विठ्ठल 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 म्हणायची, ती गौरी एका बाजूला ठेवली. दुसरी गौरी उचलायची, ती विठ्ठल नाही म्हणली, बाजूला ठेवायची. फक्त काय 25 निघाल्या विठ्ठल न म्हणणाऱ्या, आणि विठ्ठल विठ्ठल म्हणणाऱ्या 100 गौऱ्या निघाल्या. कबीरदास महाराजांना अनुभव आला नामचिंतनाचा. एवढी मोठी ताकद आहे नामचिंतनाची. आपण जर नामचिंतन केलं तर आपल्या सोबत असणाऱ्या वस्तूवर सुद्धा तिचा परिणाम होतो, आणि आपल्या सोबतची असणारी वस्तू सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागते. एवढी ताकद या विठ्ठलाच्या नामचिंतनामध्ये आहे. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. माझ्या चोखोबारायाची चिपुळी, चोखोबाराया मंगळवेड्याची दरड कोसळली, गेले देह ठेवले, पण चोखोबारायाची चिपुळी 4 वाजली, ती खुंटीला अडकलेली होती. 4 वाजली की ती वाजायला सुरू व्हायची, काकडा सुरू व्हायचा. चिपुळी भजन करू लागते संतांच्या सानिध्यामध्ये. हा कशाचा परिणाम आहे? तर भगवंताच्या नामचिंतनाचा. जाऊ द्या, तुकोबारायाच्या जीवनातलं एक प्रसिद्ध उदाहरण आहे, ते तो ऐका. विठ्ठल प्रसिद्ध उदाहरण आहे. आळंदी गावामध्ये एका माणसाला 5,000 रुपयाचं कर्ज. ब्राह्मण माणूस होता. माऊली ज्ञानोबरायाच्या मंदिरामध्ये धरणं बांधून बसला. माऊली काहीतरी याच्यातून मार्ग काढा, मला 5,000 रुपयाचं कर्ज आहे. या काळातलं नाही, तुकोबारायाच्या काळातलं. 5,000 रुपयाचं कर्ज आहे, मला याच्यातून सोडवा. तो धरणे बांधून बसला माऊली ज्ञानोबरायांच्या जवळ. मग सगळ्यांनी सांगितलं की माऊलींनी तुमच्यावर कृपा केल्याशिवाय तुमचं हे दुःख दूर होणार नाही. 1 दिवस 2 दिवस झाले, 20 दिवस झाले, अनुष्ठान बांधून बसलं. पाणी पिणं नाही, जेवण करणं नाही, जागचं हलणं नाही, उठणं नाही.
फक्त माऊलीचं ध्यान करणं. माऊली मला 5,000 रुपयाचं कर्ज आहे, याच्यातून सोडवा. तुम्ही यावं आणि माझं दुःख दूर करावं. 20व्या दिवशी माऊलींनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, तुम्ही तुमचं काम इथं होणार नाही, देहूला जा. देहू गावामध्ये तुकोबाराया नावाचे संत राहतात, त्यांच्याकडे जा, काम होईल. तो तिथून आला देहूला. देहूला आल्यानंतर विचारलं, तुकोबाराया कुठं राहतात? गावातल्या लोकांनी सांगितलं, सगळ्यात शेवटी जिथं झोपडपट्टी तिथं तुकोबाराया राहतात. गेलं त्यांच्याकडे, घराची अवस्था पाहिली. तुकोबारायाकडे गेल्यानंतर गेलेल्या ग्रस्ताला वाटू लागलं, मला 5,000 रुपयाचं कर्ज आहे, कसं या ठिकाणी दुःख दूर होईल? तरी पण झाला पाहुणचार, दुपारची वेळ आहे. तुकोबारायांनी विचारलं, कसं काय येणं केलं? त्यावेळी गेलेल्या ग्रस्तांनी सांगितलं, मला 5,000 रुपयाचं कर्ज आहे आणि माऊली ज्ञानोबारायांनी मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, तुमच्याकडे जा असं सांगितलं. पाठवलं, मी आलोय. तुकोबाराया म्हणले, तुम्ही आलात बरोबर आहे, पण तुमचं हे काम माझ्याकडून होणार नाही. जवळच लोहगाव आहे, तिथं माझा एक मित्र राहतो, त्याच्याकडे जा. तो काय करतो? तो लोहाराचा आहे, त्याच्याकडे जा. उन्हाळ्याचे दिवस होते. महाराज ब्राह्मण माणूस आळंदीहून देहूला आला, देहूहून पुन्हा लोहगावला गेला. चालत चालत पायी गेला. प्रवास भरपूर झाला. पायी जाईपर्यंत उन्हाळ्याचे दिवस होते, उन्हाळ पाळी, वक्रटीचे दिवस. गावातले सगळे लोक वक्राचे फास शेवटायला आणले होते त्या लोहाराकडे. ते वक्राच्या फासा शेवटत बसला होता. त्याला जाऊन नमस्कार केला आणि सांगितलं, मला तुकोबारायांनी तुमच्याकडे पाठवला. हे शब्द ऐकल्याबरोबर तो लोहार जागचा उठला. 10-10 किलोच्या 2 लोखंडाच्या वक्राच्या फासा उचलल्या, दस्तीत बांधलं. म्हणले, हे घेऊन जा. आता जो गृहस्थ तुकोबारायाकडून आला होता तो विचार करू लागला, म्हणे 10-10 किलोच्या लोखंडाच्या 2 वक्राच्या फासा याला जर विकलं तर किती पैसे येते? आताच नाही भाव, आता तर बरं आहे लोखंडाचा भाव, तेव्हाचा भाव. तो गृहस्थ विचार करू लागला, याला विकल्यावर किती पैसे येतील? आपल्याला तर कर्ज 5,000 रुपयाचे, कसं पूर्ण होईल? गावाच्या बाहेरपर्यंत आला. अगदी पायापासून डोक्यापर्यंत घाम आला. एवढं ओझं, 20 किलोचं ओझं घेऊन चालणं त्याला कधीच शक्य नव्हतं. त्यानं काय केलं, त्याच्यातली एक फास टाकून दिली. 10 किलोचंच वजन घेतलं डोक्यावर. तसाच देहू गावामध्ये आला आणि तुकोबारायांचं येईपर्यंत भजन चालू होतं. आणि तुकोबारायांच्या पुढे येऊन उभं राहिला आणि म्हणे, महाराज मला त्यांनी हे दिलं, डोक्यावरची वक्राची फास काढली, हातात पकडली, सांगितलं हे दिली, ही वस्तू दिली. तुकोबारायांनी फक्त विठ्ठल विठ्ठल भजन करत त्या वस्तूकडे पाहिलं. लोखंडाची फास सोन्याची झाली, पाहिल्याबरोबर सोन्याची झाली. आता कर्ज कितीचे? 5,000चं. सोनं किती झालं? 10 किलो. किती नाही विका, पण माणसाचं मन एवढं कसं आहे, विचार करणारं संकुचित मन आहे. याला वाटू लागलं, तेही जर आणलं असतं तर मला किती दुर्बुद्धी सुचली असावी, ते कशाला टाकून दिलं? तेही जर आणलं असतं तर किती सोनं झालं असतं? 20 किलो. सांगायची पद्धत एवढ्या करता सांगणं माझ्या तुकोबारायांच्या जीवनातलं, की ज्या वस्तूकडे माझ्या तुकोबाराया पाहिले ना, ती वस्तू सोन्याची झाली. ज्या माणसाकडे माझ्या तुकोबारायाची दृष्टी गेली ना, आपणा सारिके करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. म्हणून तुकोबाराया आपल्या जीवनात आलेला भक्तीचा अनुभव देत असताना सांगतात, जीवनामध्ये जर तुम्हाला सगळ्या सुखसोयी प्राप्त करून घ्यायच्या असतील, नवे नवे भवसागरातून पहिलं फिरायला जायचं असेल, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर एक करा,
सांगतात, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठलाचं चिंतन केलं, सगळं काय करायची गरज नाही महाराज. पण काही लोकांना आयुष्यच कळालं नाही, काही लोकांनी आयुष्य वाया घातलं, काही लोकांना कधी काय करावं हेही कळालं नाही, काही लोकांना वेळ काळच करत नाही. छोटीशी गंमत सांगतात आमचे गुरु महाराज. गंमत असं, एक मोठं लग्न होतं म्हणे, लग्नामध्ये नवरदेव रुसला. गंमत ऐकायचं, अशी मजा झाली म्हणे. मोठं लग्न आहे तुमच्या, असं मोठं मंडप आहे, एवढ्या मंडपाला शोभेल असे भरगच्च दाटी आणि फार मोठं लग्न. आणि त्या लग्नामध्ये नेमकं काय झालं, 12 वाजताचं लग्न होतं, पण नवरदेव रुसला. आलेल्या सगळ्या वराडी मंडळींनी विचारपूस सुरुवात केली, काय पाहिजे नवरदेव बाबा, सांगा ना तुम्हाला काय पाहिजे. तोळ्याची अंगठी पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे, 2 व्हीलर पाहिजे, बुलेरो पाहिजे, काय पाहिजे सांगा, लग्न लागू द्या. तो म्हणला, बुलेरो पाहिजे, नाही नको. अंगठी पाहिजे, नको. 4 व्हीलर पाहिजे, नको. मग पाहिजे तरी काय. काही विचारलं सांगत नाही आणि लग्न आता लागायचं नाही असं बोलतो. मग वराडी मंडळी 2 तास थांबले. काही लोकांनी विचार केला, हे काही लग्न होत नाही, चला आपण घरी जाऊ. काही लोक निघून गेले. तेवढ्यामध्ये त्या नवरदेवाची छोटी मिहुनी होती, नवरीची बहीण. स्वयंपाकघरात गेली, 2 वाजले, भूक लागली. लहानशी मुलगी स्वयंपाकघरात गेली, 2 बुंदीचे लाडू एक हातात घेतलं आणि एक खात 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 नवरदेवाजवळ आली. म्हणली, भाऊजी हे पाहिजे का. ते म्हणलं, हेच पाहिजे होतं. ते म्हणलं, हेच